हॅलो एव्हरीवन. तर आज आपण करूया छोटीशी माझ्या टेरेस गार्डनची हार्वेस्टिंग. पहिले तोडूया टमाटर भरपूर लागले आहेत, पण आता सध्या 4-5च पिकले आहेत, तर म्हटलं तोडून घ्यावे, कारण की मग ते आपण दुसऱ्या टमाटरची वाट पाहू तर तेव्हा पण ते हे खराब होऊन गेले आहेत. म्हणून मी नेहमी जे असते ते तोडत राहते. मग हे वांगी सध्या 2च लागून आहे, मग छोटी छोटी आहे आणखी, ते नंतर पुन्हा मोठे झाल्यावर तोडेल, पण आता सध्या 2 तोडून घेऊ, नाहीतर मग हे त्यांची वाट पाहतपर्यंत हे खराब होऊन जाईल. आणि 4-5 मिरच्या पण तोडून घेऊया. आणि हे छान माझे गुलाबाचे फुलं आहे, जे आज मी देवपूजेसाठी थोडेसे तोडून घेईल, नाहीतर हे झाडावर खराब होऊन जाईल. आता ह्याला झालं आहे 4-5 दिवस, पण हे खूप छान दिसतात. मला गुलाब खूप आवडते. आणि गुलाब म्हटलं की म्हणजे गुलाब असं एक आहे की सगळ्यांनाच आवडतो, रोज भरपूर जणांना आवडतो. आणि देवपूजेसाठी माझ्या टेरेस गार्डनवरून मला फुलं भरपूर मिळून जातात. रोजची देवपूजेसाठी मला बाहेरून कधीच फुलं आणावं नाही लागत, कारण की माझी फुलं मला माझ्या टेरेस गार्डनच देऊन देतो. आणि टेरेस गार्डन म्हटलं की ना मला खूप फ्रेश फील होतं. मॉर्निंगला मी जेव्हा पण उठते तसं वाटते आता एक चक्कर आपल्या गार्डनला मारून या. आणि थोडंसं धनिया पण तोडून घेते, कारण की कोथिंबीर रोजच्या भाजीला पाहिजेच असते, म्हणून मी पूर्ण नाही तोडत, लागते तेवढीच थोडी थोडी तोडते, कधी पण तोडून घेते. आणि यावेळेस माझी कोथिंबीर खूप छान झाली आहे, फ्रेशही आहे आणि छान झाली आहे. मी आणखी दुसऱ्या कुंडीत लावेल, तेव्हा तुम्हाला त्याचा व्हिडिओ दाखवेल की मी कशी लावते. आणि या कुंडीमध्ये ना मी वर थोडीशीच माती टाकली आणि खाली पूर्ण ग्रीन वेस्ट आहे, जे गार्डनचं आणि किचन वेस्ट असतं ना, ते कंपोस्ट करायला लावलं आहे. आणि त्यावर थोडीशी माती टाकून मी हे केलं आहे. ही माझी लास्ट सगळी हार्वेस्टिंग झाली आहे. माझी छोटीशी हार्वेस्टिंग कशी वाटली तुम्हाला, तुम्ही मला सांगा कमेंट करून. धन्यवाद.